क्या एक औद्योगिक प्रोजेक्ट अब किसानों की जमीन और फसलों के लिए बड़ा खतरा बन गया है? चंद्रपुर के घुग्घुस स्थित एएम लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनी के खिलाफ बड़ी संख्या में किसानों ने जिला कलेक्टर कार्यालय पहुंचकर शिकायत दर्ज कराई और जन सौंपा। किसानों और सामाजिक संस्था की ओर से आरोप लगाया गया कि कंपनी पुराने बांध को बंद कर नए बांध का निर्माण कर रही है, लेकिन इस नए निर्माण से कथित तौर पर हानिकारक रासायनिक द्रव और रासायनिक पदार्थ नाले में छोड़े जा रहे हैं, जिससे आसपास की कृषि भूमि और फसलों को नुकसान पहुंचने के साथ जमीन के प्रदूषित होने का खतरा बढ़ गया है। 25 अगस्त 2026 मंगलवार को इस समस्या के समाधान की मांग को लेकर किसान बड़ी संख्या में जिला कलेक्टर कार्यालय पहुंचे। शिकायत में यह भी आरोप लगाया गया कि प्रोजेक्ट से खतरनाक गैस, केमिकल वेस्ट और पानी के प्रदूषण का खतरा पैदा हो रहा है, जिससे आसपास के लोगों और पर्यावरण पर गंभीर असर पड़ सकता है। प्रदर्शनकारियों ने जिला कलेक्टर से पूरे मामले की जांच कराने और कथित पर्यावरणीय नुकसान को रोकने के लिए कार्रवाई की मांग की। साथ ही किसानों की ओर से इस प्रोजेक्ट का एनवायरमेंटल परमिट रद्द करने की मांग भी जिला प्रशासन के सामने रखी गई। इस दौरान संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के अध्यक्ष राजेश बेले ने भी कंपनी से जुड़े पर्यावरणीय मुद्दों को लेकर अपनी बात रखी। अब किसानों की इस शिकायत पर जिला प्रशासन क्या कार्रवाई करता है और कंपनी पर लगाए गए आरोपों की जांच किस स्तर तक पहुंचती है, इस पर सभी की नजर बनी हुई है। लॉयड्स मेटल लोह खनिज प्रकल्प घुग्घुस यांच्या रासायनिक घाण कचरा रासायनिक द्रव्यामुळे जे जलप्रदूषण झालेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही आत्मदाह आणि अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्या अनुषंगाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली। तिथे प्रकल्पाचे व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, एचडीओ साहेब यांच्या समक्ष बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे आणि प्रदूषण करणाऱ्या लॉयड्स मेटल या लोह खनिजच्या विरोधात कारवाई होईल। कारवाई न झाल्यास भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। संपूर्ण कास्तकाराला न्याय मिळणे आणि मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत राहू। लॉयड्स मेटल लोह खनिज प्रकल्प घुग्घुस यांच्या रासायनिक घाण कचरा रासायनिक द्रव्यामुळे जे जलप्रदूषण झालेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही आत्मदाह आणि अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्या अनुषंगाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली। तिथे प्रकल्पाचे व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, एचडीओ साहेब यांच्या समक्ष बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे आणि प्रदूषण करणाऱ्या लॉयड्स मेटल या लोह खनिजच्या विरोधात कारवाई होईल। कारवाई न झाल्यास भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। संपूर्ण कास्तकाराला न्याय मिळणे आणि मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत राहू। मी मोहनदास राजूकर, राहणार सुगा। माझी शेती ह्या लाईस मेटल लगेच 12 एकर शेती आहे ती आणि त्याच्यानंतर पुन्हा आजूबाजूचे जो प्रदूषण शेतकरी आहेत अशी 100 एकर जमीन आहे। तर या लाईस मेटलच्या दस्ताने या लोहा खनिज पाण्याद्वारे जे सलरी येते त्याच्यामुळे त्या पाण्याचं ओव्हरफुल होऊन सध्या माझ्या शेतीमध्ये पाणी नुकसान होते। त्यांनी तो नाल्याचं पाणी बंद करून सध्या स्वच्छ पाणी सोडावं आणि त्या माझ्या नाल्या शेतीला जे नुकसान होतं आहे त्यांना संरक्षण भिंत बांधून द्यावं आणि जे माझं नुकसान शेतीचं झालेलं आहे त्याच शेतीचं नुकसान भरपाई करून देण्यात यावं। यांना कंपनीला निवेदन दिलं होतं, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। तर त्यांच्यानुसार ते आता जे आपण कारवाई केली आहे ती ते त्यांच्यानुसार कारवाई होईल।